प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा हे अवतारवाणीचं पद आहे 171. हंसाचे तू सोंग धरुनी, लपून छपून बेडूक खाशी. आपणास तू भ्रमर म्हणविशी, परिविष्ट स्थानी जाशी. सिंहाचे घालून कातडे म्हणविशी, सिंहाचे घालून कातडे. सिंह आपणा म्हणविशी, बोल बोलुशी जाऊ तू आपुले. गर्दभ ओळखला जाशी. बघा हंसाचे तू सोंग करून लपून छपून बेडू खाशी. बघा बगळा हा काय करत असतो, नदीच्या किनाऱ्याला थांबलेला असतो आणि ते हंसासारखा, हंस आणि बगळा या दोन्हीचा कलर पण व्हाईट असतो, पांढरा. बघा पण हंसासारखं बगळा हा काय करत असतो, एका पायावर उभारतो डोळे झाकून असा. बघा हंसाप्रमाणे. आणि बेडूक आला नदीतला की असा टपकन वेचून घेत असतो. बघा जरी दिसायला ते दोन्ही एकसारखे असले तर त्यांचं कार्य हे वेगळं आहे, कारण तो पाण्यामधले मासे खात असतो आणि हंस काय करत असतो. बघा हंस फक्त त्याच्यात खूप हंसामध्ये हे असतं, त्याला दूध आणि पाणी जरी एकत्र केलं ना तरी ते हंस बघा दूध पिऊन घेतो आणि पाणी हे शेवटी तसंच उरतं. आणि बोलायचे नुसते आपण हे, जेव्हा आपण ज्ञानी आणि अज्ञानी केव्हा ओळखतो, जेव्हा ते दोघं बोलत असतात. बघा अज्ञानाचे बोल कसे असतात आणि ज्ञानीचे बोल कसं असतात. जेव्हा ते तोंड उघडतील तेव्हा कळतं ज्ञानी कोण आहे आणि अज्ञानी कोण आहे. आपल्याला भ्रमर म्हणवतो आपण, भ्रमर आहे मी, असा आहे तसा आहे, पण जेव्हा तो विष्टेच्या ठिकाणी जातो बघा तेव्हा ते समजून येत असतं. मग हे सोंग घेऊन जमत नाही आपल्याला. हंसाचे सोंग कसं बगाळ घेतो तसं हा माणूस सोंग घेत असतो की मी भक्ती करतो, मी संत आहे असं, पण त्याच्या कर्मावरून तो ओळखला जातो. म्हणून आपले कर्म हे संताचेच असले पाहिजेत. प्रेमाने बोला धन निरंकारजी.